जय महाकाल. आज आपण नैऋत्य दिशेविषयी बोलूयात. नैऋत्य दिशा जर तुमची कट असेल, वाढीव असेल, नैऋत्य दिशा उतार असेल, नैऋत्य दिशेला मार्ग असेल, देव्हारा असेल, तर ही दिशा दूषित झालेली असे समजूयात आपण. बाल्कनी असेल, टेरेस असेल, तर समजून जायचं की ही दिशा आपली दूषित आहे. तर ह्या दिशेला अशा गोष्टी नसाव्या, विहीर नसावीत, या गोष्टी आपल्या नैऋत्य दिशेला नसाव्यात. जर नैऋत्य दिशेला अशा गोष्टी असेल, कर्जबाजारीपणा, घरच्या व्यक्तींवरती कर्जबाजारीपणा येईल, सौख्याचा नाश होईल, त्या घरामध्ये सुख कधीच नसणार, त्या घरचे लोक कधीच सुखी नसणार. कर्जबाजारीपणा येईल, स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जर आपल्या घराची नैऋत्य दिशेला जर अशा गोष्टी असतील, आपल्या जर असं लक्षात येत असेल किंवा आपल्याला असे प्रॉब्लेम असतील की आपल्याजवळ पैसा टिकत नसेल, कर्जाचं खूप ओझं आपल्यावरती झालेलं असेल, घरच्या ज्या स्त्रिया आहे त्यांना शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरं जावं लागत असेल, त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर समजून जावं की आपली नैऋत्य दिशा ही दूषित आहे. तर आपण यावरती रेमेडीज करून ती दिशा तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करू शकतो, बिना तोडफोड न करता. खूप काही टेक्नॉलॉजी आलेली आहे आता की त्यामुळे वास्तूची तोडफोड करायची गरज नसते. पण रेमेडीज करून या गोष्टी सगळ्या ठीक करू शकतो आणि त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करू शकतो. तर ज्यांना कोणाला किंवा त्यांच्या घरी असा जर काही प्रॉब्लेम आपल्याला आढळत असेल, त्वरित तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही आपल्या वास्तूचा व्हिजिट देणार आणि त्यानुसार सगळ्या दिशा चेक करून, डिग्री वाईज आपण दिशा चेक करून, सगळ्या गोष्टी चेक करून आपण त्यावरती रेमेडीज देणार आणि नक्कीच तुम्हाला त्यातून फरक आढळेल. कारण की आम्ही आत्तापर्यंत खूप 80 ते 90 व्हिजिट केलेले आहेत आणि त्यांना आपण गुण पण दिलेला आहे, इफेक्ट पण दिलेला आहे की आपण ज्या रेमेडीज देतो त्याने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होतेच आणि घरातील जे काही दोष असतील ते पण निघून जातात. तर ज्या कोणाला असे काही प्रॉब्लेम आढळत असतील तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. आमचा नंबर डिस्क्रिप्शनला आम्ही दिलेला आहे. संपर्क साधून आपण सुखी वास्तू बनवू शकतो. चला, आजच्यासाठी एवढंच. ज्यांनी कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय गुरुदेव, जय महाकाल.